अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। हॅलो, गौरव मोरे भंगार आणि रद्दी हेच हेच दुकानाचं नाव आहे आमच्या. हा, ठेवतो. काय ते नाही ते बोर्डावर लिहिलं ना, ते स्वतःच्या तोंडून बोलून परत एकदा आनंद मिळवायचा होता, बाकी काय नाही. हा ठेवतो. हा, बस झाली फालतूगिरी, आता कामाला सुरुवात करूया. बस झालं 2. हॅलो, गौरव मोरे भंगार आणि रद्दी. नाही राहुला एवढा आनंद मी तो परत केला. चला ठेवतो, बस बाकी काय नाही. अरे पॅडक बोलायला पंढरी. अरे पंढरी, हा पंढरी ना काय कामाचं नाही सांगतो. इथं दुकानातली सगळी कामं सोडून ना बाहेर त्यांची कामं करत राहतो. यात हिशोबच करतो. पंढरी आलो, पंढरी आलो. अरे कधी आलो ये मेला लवकर. आलो मालक, आलो 1 मिनिट आलो. आलो द्या. आलो मालक. ही रद्दी कुठं उतरायत का बाय? एवढी एकाची रद्दी आणायला एवढा वेळ लागतो का तुला? नाही मालक, काय झालं, ते अरुण शेट आहेत ना, त्यांच्या गाडीवर फटका मारत होतो. तर फटका मारून निघालो, तर मग ते अरुण शेट म्हटले थांब. मी पण आज आंघोळ नाही केले, तर माझ्यावर पण फटका मारून जा. तर मग त्यांच्यावर पण फटका मारला आणि निघालो. म्हणून कशाला दुसऱ्यांची कामं करत बसता इथं दुकानातले कामं सोडून मोठा शांपण. हे काय कोणाचे आहे? हे समीर चौगुले सरांची रद्दी आहे ती. समीर चौलंगचे एवढे स्क्रिप्ट रिजेक्ट झाले? नाही, हा गट्टा आहे ना, तो प्रोडक्शनने रिजेक्ट केलेला आहे आणि हा आहे तो पार्टनरने रिजेक्ट केलेला आहे. पार्टनर पण रिजेक्ट करायला लागले? बघा ना आता. बरं झालं तू काय फार डोकं लावत नसतं. हा? हे बघूया, बाकी काय? हे एवढं का वजन लागते रे? एवढ्या कागदांचं एवढं नाही वजन वाटलं पाहिजे. काय घोळ आहे याच्यात. काय केलं? त्याने बांधून ठेवलं होतं, रेडी करून ठेवलं होतं ना. हो, पण ते नीट चेक केलंस ना तू? हा, मी असं बांधून ठेवलं होतं. चेक. हे काय चेक नव्हतं केलंस? नाही, ते असं मस्त बांधून ठेवलं होतं ना. मी आपलं अरे दगडाचे पैसे देऊन आलास तिकडे? अरे काय करू मी तुझा? हे कागदाच्या ऐवजी दगडाचे पैसे देऊन आलास. सॉरी. किती दिलेस ह्याचे पैसे? 20 किलोचे 10 रुपये किलो प्रमाणे 300 रुपये. किती प्रमाणे किती दिले? 20 किलोचे 10 रुपये किलो प्रमाणे 300 रुपये. अरे कोणतं गणित आहे? सोपं आहे, तुम्हाला माहिती नाही. बघा, 20 गुणुले 10. हा, 10 हा. 1 दुने 2 हा? झाले 20. वरनं घेतले 10 झाले 30. आणि 20चा तो शून्य होता ना, तो असाच उगत होता ना, तो असा घेतला खाली, झाले 300. मला शाबासकी. कानपड फोड. शाबासकी. अरे कुठलं गणित आहे? तो आर्यभट्ट जिवंत असताना शोधलेलं शून्य फेकून मारले असतं तुला. बस झालं, आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं. हे काय? माझ्या दुकानात चालतं व्हायचं. तुला इथे राहायला देतो, खायला देतो आणि माझाच धंदा डुबत चाललाय. हे हे काय? तुझी भांडी, अहो. हे तुझे कपडे, मालक. हे तुझं सामान. आत्ताच्या आत्ता निघायचं. चल चालतो. गेट आउट. मालक. निघ म्हटलं नाही. चल चालतो. असं नका ना करू एवढं छोट्याशा चुकीसाठी. अहो मालक, चुका होणार ना. माणूस आहे ना, माणसाकडनं चुका होणार ना. चुका नाही, अख्खा सिमेंट खेळ केलास तू. कळतं का तुला? अरे एवढा हे कुठून आणतोस हे शून्य? पगारात पण तोच गोंधळ. मालक, हा शून्य इथला, तो शून्य इथला. बस झालं, बस. तू जा इथून. मला नकोय दुकानात. तुझी एकही वस्तू मला डोळ्यांसमोर नको. चालतोय इकडून. मालक, असं नका करू. मी पाया पडतो तुमच्या. असं ऐन वेळेस तुम्ही बाहेर काढलं तर मी रस्त्यावर येणार. अरे तुला ठेवलं तर मी रस्त्यावर येईन. चालता हो म्हटलं ना. माझ्या दुकानात नाही थांबायचं. बाहेर जाऊन मर, जीव दे, मेलास तरी चालेल. या जगाला काही तुझा उपयोग नाहीये. मला गरज नाही. चल निघ इकडून. एवढ्याशा पैशांसाठी तुम्ही माझा अपमान करताय. अरे आता मलाच इथे राहायचं नाही. अरे चाललो मी. खेळणार पण नाही. चल निघ इकडून. अरे, कोण अरे थांबणार? जा अरे, रे जा जा. रे, हे बघ, चल. एरियात दिसलास ना, तंगड तोडून ठेवून सांगून ठेवतो.
ए मालक एरियाचा कोणाला धाक देत आहे? हा 8x8 आहे ना, हा ही एवढीच टपरी तुमची. बाकीचा जो एरिया आहे ना तो गव्हर्नमेंटचा आहे, तुमच्या बापाचा नाही. हिला बाप कोणाचा काढतो? नाही, माझात बाप कोणाचा काढतो? चल निघून. निघ, चल, फाट. अरे चाल मला अरे चल, अरे तुला ते चाल. 56 मिळतील. अरे अरे चल 56 रे. मिळतील, पण माझ्यासारखं अरे नाही निघ. मिळणार. एवढा अरे इमानदार चल, नोकर, हा, बाप. फुट, फालतू. हा, अण्णा त्याला काय बोलतो? अण्णा हा. अण्णा तुम्ही मला सारखं छोटू नका ना म्हणू. अरे काय झालं? तुम्ही तर माझ्यापेक्षा पण छोटू आहे. व सर स्किट मध्ये बोलवायचं आणि अपमान पण करायचं. काय झालं? अरे अरे मला हे बघ, काय आणलं? गावावरनं मी काय आणले? आंबा आणलेत, आंबा. आंबा हापूस आंबा. हापूस आंबा. देवगड वरून आणलाय. हे बघ हा. पण अण्णा अण्णा तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करता? मागच्या वेळेस पण तुम्ही मला फणस आणला होता. हा. आणला तो आणला, तुमच्या एवढा फणस आणला. आणि सगळ्या एरियातल्या सगळ्या लोकांना मी वाटून तरी पण उरला होता. एवढं का माझ्यावर प्रेम करता अण्णा अरे तुम्ही? मला गावची भेट आहे, सगळ्यांना भेटली पाहिजे ना. आणि मला एवढं प्रेम कशाला करतो? अरे तू कधी कधी माझी गाडी धुतोस, हा अण्णा. कधी कधी मला धुतोस. मी घरी नसल्यावर मामीला मावरं आणून देतो. म्हणून मी हक्काने तुला हे आंबे दिलेले आहेत. हे बघ मला ये खा, कसं आहे ते सांग. ओके थँक्यू चल, थँक्यू बाय. थँक्यू ओके, बाय. येतोय, थँक्यू येतोय. थँक्यू अण्णा. हा तर कुठं होतो आपण? हे बघ मला आता तुमच्याकडे राहायचंच नाही, समजलं ना? मी चाललो. एक मिनिट. ए तुझं सामान आठ ठेव. का आता का? चल आला मोठा शाणा. मला नाही राहायचं, मला तुमची नाही डोकं फिरू नको, आधीच सांगतो कानपड फोडेल. चल होतात मला काय नोकरात होता तशी भांडणं. हा काय चांगले नाही, पांग फेडलेत आपल्या नात्याचे. मला चल. नाही करायची नोकरी तुमची. चल ते सगळं सामान आठ ठेव. चल नाही मला आता मूड ऑफ झालाय, मला आज सुट्टी पाहिजे. हा हा ठीक आहे बाबा, देतो सुट्टी. एक काम कर, ती आता माझी बायको येईल, भाजी चपाती खाऊया आणि 4 आंबे पिऊन ठेव आपण. हा ठीक आहे, पण मग पगार नाही कापायचा सुट्टीचा, सांगतो. हा अरे नाही कापत बाबा पगार, तू जा कुठे जातोस तिकडे. हा फक्त 4 आंबे ठेवून जातात. हा ठीक आहे, असं प्रेमाने बोला. 4 आंबे काय 4-5 का सगळेच? अच्छा, म्हणजे आंब्यांसाठी चाललं होतं हे सगळं. हा आंबा पिकतो, रस गळतो, भंगारचा राजा जिबला चाटतो. अरे वा रे वा. काय हवंय तुम्हाला? काय हवंय? हा आंबा आंबा हवाय? हा बघा आंबा. हा बघा. अरे हात आंब्याचा वास पण येऊ देणार नाही तुम्ही. हे माझ्या मालकीचे आंबे आहेत. अरे मी मेहनत केली, एक आंबा पण देणार नाही तुम्हाला. हा दे ना यार पंढरा, एवढं काय हा एकटा खाणार आहेस का एवढे आंबे? मी काही नाही. मी हा 12 आहेत ना 12. हा तू काय का दुसरा मला दे ना 10-11 आंबे. वा 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 वा. म्हणजे आंबे माझे, मी एक खायचा आणि 10-11 तुम्हाला द्यायचे. अरे वा. मग एकट्याने किती खाणार आहेस तू? मी काय वाटेल ते करेन. मी त्याचा आंब्याचा फ्रूट सॉलेड करेन. काय करेन? फ्रूट सॉलेड. हे आधी सॉलिड कर दे. आम्ही ते करतो ते. मी फ्रूट सॉलिड करेन, मी आमरस करेन, मी त्याचं आईस्क्रीम करेन, आंब्याचं आईस्क्रीम करेन, मिल्कशेक करेन, काय वाटेल ते करेन. अगदीच काय नाही ना, तो वेरियात जाऊन विकेन सगळ्यांना आणि उरलेले वाटून टाकेन सगळ्यांना. पण तुम्हाला एक आंबा देणार नाही मी तुम्हाला. हा दाखव तरी कसा आहे. आंबा. हा काय फळ आहे? कुठला देवगड दाखव रे. या टच नाही करायचा आंब्याला, पहिलाच सांगतो. दाखव नको, हा. फक्त असं लांबून दाखव. हा बघा, लांब न बघायचा फक्त. अरे हा कच्चा आहे. जा आमरस कर, आईस्क्रीम कर, हा फ्रूट सॉलिड कर. हा अगदी नाही तर जाऊन विक. कोणाला विक माहिती आहे? क्रिकेटवाल्यांना. क्रिकेटवाल्यांना का? सीझन बॉल म्हणून वापरतील. एवढा कडक आहे तो. जा हा. हे तुझं सामान. चाल निघ. फालतू चाल निघ. चाल चालतो इकडून. अहो मालक, आता भर पगारी सुट्टी देत होता आणि आता निघ म्हणताय तुम्ही. ओ भरपगार सुट्टी पाहिजे. ते फक्त आंब्याला बघून जरा माझी जीभ लपकुडली. काय झाली? ते जिभेला पाणी सुटलं म्हणून तुला कसली चलफट. अहो पण मालक, हा आंबा कधी ना कधी पिकेलच ना. पिकेल. मी संध्याकाळी जाऊन विकत घेईन. चल निघ चल इकडून. एक काय तुझी काही मदत नको इकडून निघ म्हटलं ना. ठीक आहे, चालतं? ठीक आहे. अरे बघून घेईन, लक्षात ठेवीन. अरे जा रे. अरे जा रे नाही. अरे फुट रे. अरे बघून घेईन तुम्हाला. अरे हाड. अरे हाड तर तू लोद्या. लोद्या? हा मी हाड आहे ना, हाड तर तू लोद्या ते मागायचा. हाड नाही रे. कुत्रावाला हाड, कुत्रावाला हाड. मग तू अफुलवाला हुप. अरे हुप. अरे हाड. अरे अरे चाल. हट.
जातो मी आला मोठा. अरे ए छोट्या अरे अण्णा परत आले तुम्ही अण्णा छोट्या अण्णा. अरे काय झालं माहितीये का बाला ते मामी बोलली ते आंबे चुकून कच्चे गेलेले आहेत हे पिकलेले आंबे तुला द्यायचे होते हा? मला हे पिकलेले आंबे आहे. बाला कसं आहे तर मला सांग हा? खा 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 थँक्यू अण्णा थँक्यू Yes, yes. थँक्यू अण्णा थँक्यू टाच नाही करायचा सामानाला टाच नाही करायचा पिकलेला आंबा पिकलेला आ आ आ हापूस हापूस आंबा अरे आ आ आ अरे कुठनं 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 एखादं फळ हे कसं एवढं गोड होऊ शकतं आंबा हो मालक ते लाल फाता गळते जरा आवरून घ्या काय 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 विचार करता हाच विचार करतो की कास्टिंग मध्ये मी नोकर आणि तू मालक का नाही झाला आता नाही कॅरेक्टर चेंज होणार आता नाही ऐक ना. आता हे 6च्या 6 आंबे मी फस्त करणार नंतर ऐक ना बोलायचं पॅडा ऐक ना अरे, ऐक ना ए बा ऐक मला काय ना आपल्यात होतात ना थोडंसे असं होतं काय हे नाही तू ऐक ना बसूया आपण एक काम कर हे घे एक काम कर हे 10 रुपये आहेत, हे कर मँगो कुल्फी का मँगो कुल्फी हा मँगो मला हे ना हात लावायचा आंब्याला पहिला सांगतो आता हे सगळे आंबे संपवणार नंतर बोलायचा दे ना यार ते आंबे ठेव बाजूला मला पण दे ना जरासा मला दे ना जरासा नाही सांगितलं ना एकदा नाही सांगितलं ना कळलं ना थोडासा दे ना यार थोडासा अरे आंब्याची कोय पण नाही मिळणार कोय बोलतो यार पंढरी तू कोय काय कळ आंब्याचा बाटा पण नाही मिळणार दे ना यार ऐक ना नाही बोल- आंबा दे बोलतो दे आंबा मला आंबा पाहिजे मारून टाकेल कापेल मी तुला आंबा दे मालक आंबा दे मला मालक आंबा दे नाही मालक तुम्ही एका आंब्यासाठी हातापायी करताय हा मी आंब्यासाठी हातापायी पडेल पण दे ना मला आंबा दे ना मला दे ना मला सीझनचा पहिला आंबा रे पहिला दे ना आंबा अरे, सीझनचा अरे, पहिला अरे. आंबा मी पहिला टेस्ट करते ना अरे अरे किती लाचारी रे तुम्ही माझ्या पायावर नाक जरी घातलं ना तरी पण आता आंबा मिळणार नाही मला सांगा मोती कुठं आहे मोती कशाला आपला कुत्रा हा कुत्रा मोती कुठं आहे तो तो कशाला त्याला आंबा द्यायचा आहे पंढरा तू मोतीला देणार मला नाही देणार हा, त्याला अरे, दे. मोतीला आंबे आले ना गालावर आंबे आले तिकडे चालतील मला पण तुम्हाला देणार नाही ही तुमची अवकात आहे कळलं ना पंढऱ्या तू माझी अवकात काढलीस हा आंब्यासाठी माझी अवकात काढलीस हा. माझी अवकात पंढऱ्या छातीत का आली पंढऱ्या अण्णा अण्णा सॉरी अण्णा सॉरी चुकून बोललो मी अण्णा ऐका ना अण्णा थांबा मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो अण्णा नाही पंढऱ्या आंबा आंबा अण्णा अण्णा नको ना अण्णा काय होतं अण्णा मग सांगा ना पाणी देऊ थांब पाणी देतो नाही पंढऱ्या मी नाही जगत आता अण्णा असं नका ना बोलू अण्णा पंढऱ्या मला माफ कर अण्णा माझं चुकलं मला माफ करा अण्णा मला तुला घालून पाडून बोलायचं नाही अण्णा मी उगाच तुम्हाला राग दिला अण्णा माझ्यामुळे झालं सगळं पंढरा मामीची काळजी घे पंढरा ना अण्णा असं बोलू नका ना अण्णा आय एम सॉरी ना अण्णा अण्णा मला माफ करा पंगाराचा धंदा सगळं तुला मला नको काय नको अण्णा पण तुम्ही जाऊ नका कुठे अण्णा ऐका ना अण्णा पंढरा अण्णा पंढरा शेवटची इच्छा पूर्ण कर. पूर्ण करतो पण तुम्ही जाऊ नका कुठे अण्णा जाऊ नका अण्णा आंबा हवा आंबा एक मिनिट देतो अण्णा आ गया पंढरा कच्चा नको पिकला ना हा, एक मिनिट देतो आ गया हा पुरताच आ गया आणखीन तुम्हाला देतो आणखीन आपण देतो आणखीन आपण अरे किती नीच असशील रे तू तुला लाज नाही वाटत असं वागायला अरे माझा जीव काढलास ना इकडे हे मालक हे जाड्या हे ढोल्या अरे तुझ्याशी बोलतोय हे फक्त आंबा खायचा होता म्हणून अटॅकचं नाटक केलंस ना हे ढोल्या बोल ना हे चायला माझा जीव काढलास इकडे तू नॉनसेन्स बोल ना आई शपथ बोल काय आलं फक्त आंबा खायचा होता म्हणून खोटं बोललास ना तू
खा तू पण आंबा खा मी पण आंबा खातो ए तुम्ही पण आंबा खा तुम्ही पण आंबा खा सगळ्यांनी आंबा खा हॅपी मँगो सीझन तरी आपल्या अरुण कदमांनी विशाखाताईंना किडनॅप केलंय म्हणजे अशक्य ते शक्य झालंय खरं पण या पणची गंमत बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विशाखा सुभेदार आणि अरुण कदम. अण्णा खाना दो पिना दो अण्णा अण्णा भूक लागली खायला आणा काहीतरी अण्णा किती वेळ झाला मी अण्णा मी आता मी काय करू मला अण्णा बोलायची सवय झाली ना हे घ्या बादशाह. ए? हा? ज्याला जाम डेंजर बाई आहे 1.5 महिन्यापूर्वी मी हिच्या घरी चोरी करायला गेलो होतो मला बोलतो या बाला या याऱ्या अरे छोट्या मोठ्या चोऱ्या काही करतात मोठा हात मार मला किडनॅप कर हिला किडनॅप केली म्हणा बोली अरे माझा नवरा जाम श्रीमंत आहे 1 करोड रुपये तुला मिळतील ते मिळाले की आपण दोघं वाटून घेऊ मी हावऱ्यासारखं इथं घरात आणले रे हिला तेव्हापासून ही इकरच आहे रे पण हिचा नवरा पैसे काय म्हणत देत नाही हिच्या नवऱ्याला फोन केला तर जाम खुश झाला येड्यासारखा वागायला लागला तो बोलतो बरं झालं त्याला फोन केला तर कधी पब मध्ये असतो तर कधी स्विमिंग पूल मध्ये असतो तर कधी पिकनिकला असतो त्याला काही फरक पडत नाही रे पण म्हणजे डोक्याला ताप झाला हिच्या असलं ये इकडं आहे रा अण्णा इसमें नमक कम है तुला किती वेळा सांगितलं मी अण्णा नाही झाला मी किडनॅपर आहे अरे मी किडनॅपर आय एम द किडनॅपर काय बाई आहे रे वाट लावलीस तुम्ही माझी सगळी वाट लावलीस मेरे अण्णा मी कुठे वाट लावली उलट मीच तर तुम्हाला आयडिया दिली अरे तू आयडिया दिली आणि बेटर पेक्षा बट्टर आयुष्य करून टाकलंस रे तू माणसं वाचता रे अरे किचन मध्ये राब राब राबवते जरा उशीर झाला तुला काहीतरी आणून द्यायला तर लगेच ऑनलाईन मागवते त्याचे पैसे मनच द्यायला लागतात ना रे अण्णा काय एवढं टेन्शन घेता अण्णा हे बघा माझा नवरा 1 करोड रुपये तुम्हाला देणार आहे ना त्यातून तुम्ही वळते करून घ्या ना अरे पण कधी देणार आहे तू कधी देणार आहे खरंय तुमचं मला वाटलं होतं माझा नवरा 8-10 दिवसात तुम्हाला परत घेऊन जाईल घरी पण तो आलाच नाही पण अण्णा तुम्ही धीर सोडू नका एक ना एक दिवस त्याला माझी किंमत कळेल आणि तो तुमच्या पायाशी येईल आणि म्हणेल माझ्या बायकोला सोडा हो माझ्या बायकोला सोडा वाटेल तेवढे पैसे घ्या पण माझ्या बायकोला सोडा एक दिवस बोलेल तो बघा पण असं बोलत नाही ना तू अरे खुश झालाय तू तिकडं नाहीस तर खुश होणार मना आवरी तारास देत तर त्याला कवरी तारास देत असशील रे तू अरे त्याला तू नकोशी झाले रे ज्याला त्याला मी नेन तुझा किडनॅप केलेला फोटो पाठवला कशी घाबरलेली आहेस मी तुझ्या कानपट्टीवर अशी बंदूक ठेवली तो फोटो मी त्यांना पाठवला हाय ग. त्या वसारीने तुला दाड्या मिशा लावल्या ना बंदुकी जागी गुलाबाचं फुल टाकलं तो म्हणा परत पाठवलं एक काम करा तुम्ही फोन करा त्यांना फोन करा अरे फोन नाही उचलत तो रे सगळं माझा नंबर पाठाय नाही तो फोन उचलत अण्णा आपण एक काम करूया आपण ना एक व्हिडिओ शूट करूया आणि त्याला पाठवूया हा आणि मी असं घाबरण्याची ऍक्टिंग करते हा या तुम्ही व्हिडिओ शूट करा व्हिडिओ शूट या. झालं योग अण्णा हे काय? गुंड अजिबात दिसत नाहीये तुम्ही एकदम घरगुती वाटतं काहीतरी रुमाल बिमाल घ्या ना सर रापची सगळं विकलं एवढंच राहिले माझ्याकडे त्याला बोल ऍडजस्ट कर यो किडनॅपर आता जो काय असेल तो आहे तो रुमाल गुंडाळा ना. हा हे बघ शॉर्ट हा करा चालेल हा, करा. मी घाबरण्याची ऍक्टिंग करते हा अण्णा तू घाबरण्याचं करशील ना ग बाय हा कर घाबरण्याचं ए देख तेरे बाइको के गले के ऊपर मैंने चाकू रखा है तेरे कब्जे में मेरा बाइको है अण्णा सगळं उलट होतंय अण्णा तुमची बायको माझ्या कब्जात
असं म्हणायला पाहिजे ना अण्णा. पहिल्या time मध्ये काय? मला काय माहिती अण्णा, नाही एक काम करूया, हे बघा माझे हात मोकळे आहेत ना, मी असं व्हिडिओ शूट करते, तुम्ही धमकी द्या. रेडी रेडी. काय मग गलत झालं. अण्णा हे खूप लाऊड ऍक्टिंग होते, कमी करा जरा. थोडी कमी. कोंबडं वाटतंय, कोंबडं मधलं या ना काहीतरी मधलं. हे परफेक्ट आहे, या. जासला तू आता मला पैसे देणारच, कारण या तुझ्या बायकोच मी या चाकूने बारीक बारीक तुकडं करणार आणि माशाला वर्षभर खायला देणार. अण्णा वर्षभर? बस रे, एका टायमाला तुला खाल्लं तर ते मासे मरतील ना. वर्षभर त्यांना थोडं थोडं द्यायला लागणार. वर्षभर थोडं थोडं देऊन सुद्धा तू उरची लावली आहे. ए देख देख दे रे, सुन तेरे कान से तेरे बायको का नलडी का आवाज. अहो अहो मला वाचवा, अहो अहो मला वाचवा, अहो हा माणूस माझी इज्जत लुटतोय. अहो मी इज्जत लुटणार. हा, त्याला भीती वाटली पाहिजे ना. अरे एका बुक्कीत तुम्हाला नाही करशील रे. अरे तो तुझा नवरा आहे रे, त्याला खरं वाटेल असं बोल ना रे जरा. थांबा, थांबा. खरं वाटेल असं बोल. अहो अहो मला वाचवा, अहो हा माणूस माझा जीव घेईल. अहो मला वाचवा, त्याला पैसे देऊन टाका. अहो करेक्ट डारे डारे डार तू 1 करोड़ रुपया तेरे को लाने का है. ये अभी अभी क्या अभी पैसा लाने का, समझा क्या. काय मस्त डायलॉग होता. माझ्या नवऱ्याचं नाव अभिषेक म्हणून अभि पैसे. क्या बात आहे, काय पंच होता अण्णा, क्या अरे बात वासायला आहे. तुला काय भंक सुचते. हिच्या पहिला त्याला मी पाठवून टाकतो ये व्हिडिओ. त्याला पण पाठव. अण्णा व्हिडिओ काय पाठवता, त्यापेक्षा व्हिडिओ कॉल करा ना तुम्ही. कोण आले. ज्या दार उघड. तू तिकडे तुझा उघड. आई मला किडनॅप केले ना, मी कसे दार उघडणार. किडनॅप केलं तुला, किडनॅप केलं. मला जायला पाहिजे. आव क्या रे. अरुण कदम, अरे मीच आहे. हे तुमचं पार्सल 15,000ची पैठणी साडी. तू कुणी मागवली. मी मागवली. माझ्या भाच्याचं लग्न आहे ना, त्याची तयारी करायची मला. अरे पण तू कशी जाणार. मग काय झालं, मी जाऊ नाही शकले तरी काय झालं, मी मस्त ही साडी नेसणार, असा नट्टापट्टा करणार आणि मग त्याला व्हिडिओ कॉल करणार आणि मग व्हिडिओवरनं त्याला आशीर्वाद देणार. बाळा सुखी राहा बरं. इकडून घरामध्ये बसून तू लग्न अटेंड करणार आहे. अरे 15 दिवसात 10 वेळा साड्या मागितल्यास तू ऑनलाईन वरती रे. हो, माझे पैसे द्या, मला बरीच काम आहे. जाऊ द्या, द्या पैसे द्या. कितना. 15,000. थँक्यू. थँक्यू. हे देख, हा ऍड्रेस पाठ झालाय तुझा. या ऍड्रेस वरनं परत काय समजा फोन आला, काय मागवलं तर देण्या का नाही. क्लिअर. ठीक आहे. आउट. हे बघ बाई, आतापर्यंत तुझ्यावर 2 लाख रुपये मी खर्च केले रे. अण्णा तुम्ही काळजी करू नका. ऐका, माझ्या नवऱ्याची ना अलिबागला 2 करोडची प्रॉपर्टी आहे. 2 करोडची. ती आम्हाला विकायची, ते विकले ना की पैसे मिळणार. 2 करोड. अरे 2 करोड वेळा बोललीस तू असं, पण अजून 1 रुपये पण दिला असं नाही वाचा रे. तू एक काम कर, 5 मिनिटं तरी तू बाहेर जाऊन ये, मला श्वास घेऊ दे रे जरा. एक तर माझं घर आवरस शिरल्या शिरल्या संपत, तू बसल्यावर गिचमीड होते. तुला ओलांडून जायचं असेल तर 2दा पण मारावा लागतो मला. तू जा रे बाबा. मी नाही जाणार. मला चाला बिलाचा कंटाळा येतो. मला नाही जायचं बाहेर बिर. बस रे, तुला अक्कल आहे काय. जवळजवळ 15 दिवस तुम्ही 50 पिक्चर बघितले. मला बघायला नको का, माझं काहीच मनोरंजन होत नाही. मी काय करायचं इकडे अण्णा. मग मला सांगायचं ना, मी करतो ना तुझं मनोरंजन. मला सांगायचं मी करतो तुझं मनोरंजन. करतो सांगायचं, पण पैसे नको ना रे. पैसे सगळे संपलेत, सगळे पैसे संपले. पण मी नाही जाणार कुठे अण्णा. तुम्ही विचार पण करू नका मला घराबाहेर काढायचा. मला इथे मज्जा येते. हे काय पर्यटन स्थळ आहे काय, घरातून बाहेर जायचं. पण मला मज्जा येते, मी नाही जाणार. हॅलो मॅडम, हा. तुमचा पिझ्झा आणि केक हा. 1200 रुपये झाले.
द्या. रे वसर तुला लाज वाटत नाही? लाज वाटत नाही तुला? आवरा ओळखीचं झालं ऍड्रेस. अरे बेल तरी वाजव, डायरेक्ट कसा आतमध्ये येतो? न वसऱ्या, तू आधी पण आला होतास ना? नाही नाही नाही, तो दुसरा, मी वेगळा आहे. अहो त्याची कॅप वेगळी होती, ही कॅप वेगळी आहे. व्हेरिएशन, कॅरेक्टर बघा, कॅरेक्टर. व्हेरिएशन कॅरेक्टर, असं व्हेरिएशन असेल, असं कॅरेक्टर असेल तर या शोचा डिरेक्टर बदलला पाहिजे. प्रयत्न करून बघा. 1200 रुपये द्या माझे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही दिले तर मला पिझ्झा घेऊन जावा लागेल. नाही मॅडम नाही, द्या. हा मी खाल्ला पण, हे बघ खाल्ला. अहो अहो माझे पैसे द्या. हो, आमचे मालक फार स्ट्रिक्ट आहेत. होत नाही, तुम्हाला भांडी घासावी लागतील मॅडम तिकडे. आई एम सॉरी, मी खूप बिझी आहे, इसको लेके जाओ. ए बुटक्या, चल भांडी घासायला चल. अरे मी कसं, कोण खातंय मला कसं तू नेतोस? माझे 1200 रुपये दे, नाहीतर भांडी घासायला चल. ठीक आहे बोलतो, भांडी घासायला नाही जमत रे. मग मी ते तुमचं ते डिलिव्हरी बॉय आहे ना, त्याचं काम करतं. बाईक चालवताय ते? येते हा. पण ब्रेकवर पॉय नाही पोचत. तुम्ही मला आहे ना ब्रेकवर पॉय पोचणारा बॉय द्या, मग मी येते. हा बघू आपण ते. चल चल माझ्यासोबत चल चल. चल बाबा चल. अण्णा अण्णा तुम्ही मला किडनॅप केलं ना अण्णा? तू मर आता. अण्णा! मी जातो, देवासारखा यो माणूस आला. अण्णा, अण्णा,